मानव समाचार, मानवता के हक में। महाराष्ट्रातील जवळपास 36 कामगार संघटना ज्या कंत्राटी कामगारांचं नेतृत्व करतात, त्यांनी कंत्राटी कामगाराच्या समस्या ज्या कंपनीकरणानंतर जवळपास नोकर भरती बंद झाल्यामुळे 43 ते 45 हजार कंत्राटी कामगार वीज उद्योगामध्ये जनरेशन, ट्रान्समिशन आणि वितरणमध्ये काम करत आहेत। या कामगारांचं फार मोठं शोषण कंत्राटदाराच्या मार्फत आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे। दर महिन्याला किमान वेतन कायद्याची अंमलबजावणीसुद्धा होत नाही। समान काम समान वेतन जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होत नाही। परमनंट नेचरचं वर्क असल्यामुळे परमनंट नेचरच्या साठी परमनंट कामगारच नेमले पाहिजे। हे कंत्राटी कामगार कायदा प्रथा निर्मूलन व संचलन या कायद्याचं सुद्धा पालन होत नाही। अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जवळपास 45,000 कंत्राटी कामगार कायम कामासाठी, खास करून कायम कामासाठी नेमलेले आहेत। रेग्युलर कामगारांना 50-60 हजार पगार आणि कंत्राटी कामगारांना 15,000 पगार, आणि त्यातूनही दर महिन्याला 3,000 2,000 असे वापस करावे लागतात। नाही वापस केले तर ते कंत्राटदार या कंत्राटी कामगारांना काढण्याची धमकी देतात। या सर्व शोषणाविरुद्ध महाराष्ट्रातल्या सर्व कंत्राटी कामगाराच्या संघटना आणि रेग्युलर कामगार संघटना यांनी रणशिंग फुंकलेला आहे। आणि आमची मागणी प्रथम एक आहे की जी पहिली प्रथा होती की रोजंदारी कामगार खात्यामार्फत त्यांची भरती करा, त्यांना रोजंदारी कामगार म्हणून प्रथम घ्या आणि टप्प्याटप्प्यानं जशा जशा परमनंट कामगारांच्या जागा रिक्त होतील त्याप्रमाणे त्यांना सामावून घ्या। नोकर भरती करताना प्राधान्याने त्यांना सामावून घ्या। या सर्व मागण्यासाठी या कामगारांचा विस्फोट झालेला आहे आणि ते नोकरीतून काढण्याच्या धमकीलासुद्धा ते धमक्या देत आहेत। परंतु आम्ही ठरवलेलं आहे, एक जरी कंत्राटी कामगार या जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात कोणाला काढलं तर संबंध रेग्युलर कामगार त्यांच्यासाठी पूर्ण रस्त्यावर उतरतील आणि संप करतील आणि यांना यांना वठणीवर आणतील, अशा प्रकारचं धोरण सर्व कामगार संघटनेने ठरवलं आणि कंत्राटी कामगार प्रथा बंद करण्याचं त्यांनी विडा उचललेला आहे। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही वीज कंपन्यातील जवळपास 45,000 वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती आज मध्यरात्रीपासून हा संप चालू झालेला आहे। सर्व जे कल्चर आहे या कामाचं, हे कायम कामगाराचं कल्चर असतानासुद्धा जवळपास 10 ते 15 वर्षापासून हे सगळे वीज कंत्राटी कामगार अत्यल्प पगारात या तिन्ही वीज कंपन्यामध्ये काम करून राहिले आणि त्यांचं प्रचंड शोषण चालू आहे। विकासाच्या नावावर हे जे कंत्राटीकरण आणलेलं आहे हे मुळातच कामगारासाठी अत्यंत म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। या सर्व कंत्राटी कामगारांना हे सगळे तुम्ही कोरोना पिरियडमध्ये पाहिलं की यांनी अत्यंत सक्षमपणे सर्व ग्राहकांना वीज सेवा दिली आणि ह्या कंत्राटी कामगाराकडं आज शासन, प्रशासन किंवा अधिकारी वर्ग कोणी लक्ष द्यायला तयार नाही। त्यांचे दर महिन्याचे पगारसुद्धा अत्यल्प निघतात। हे पगार जे त्यांना मिळते, ही जी मिळकत त्यांना मिळते, ही त्यांच्या हक्काची मिळकत, ही त्यांना कायम कामगारानुसार सगळं वेतन मिळायला पाहिजे आणि ते असंभव नाही आहे। तर या तिन्ही वीज कंपन्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जर तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं 3-3 वर्षाच्या याच्यानुसार जसे हे तुम्ही अगोदर जे कामगार भरती केली त्याच्यानुसार हे सगळे कंत्राटी कामगार या तिन्ही वीज कंपन्यामध्ये कायम केलेच पाहिजे। या सगळ्या मागणीसाठी धरून हे सगळं जो संप आहे तो संप चालू झालेला आहे तिन्ही कंपन्यात। आणि या संपाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कायम कामगार आहे त्यांचासुद्धा संपूर्ण पाठिंबा आहे आणि वेळ पडली संपाची जर कायम कामगाराला जर उतरायची गरज पडली तर ते सुद्धा ते या संपात उतरण्यासाठी तयार आहे। तरी प्रशासनानं या कंत्राटी कामगाराच्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याकडं लक्ष देऊन त्यांच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच त्यांना विनंती आहे। किती दिवस हा संप राहणार? हा संप 28 आणि 29 असा 48 तासाचा संप आहे।